खोपोली नगर परिषदेच्या हद्दीत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 10 मधील यशवंत नगर येथील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस दयनीय बनत चालली आहे। केवळ काही वर्षांपूर्वी सिमेंटने बांधलेला रस्ता आज अक्षरशः खड्ड्याने भरलेला असून त्यावरून चालणेही शक्य नाही, अशी संतप्त भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे। रोजच्या वापरातील रस्त्यावर मोठमोठे खड्डे, वाहतूक कोंडी, पावसात चिखलाचे साम्राज्य ही यशवंत नगरची रोजचीच कहाणी झाली आहे। पावसाळ्यात तर या रस्त्यावरून चालणे म्हणजे जीव घेणे धाडसच। रस्ता ठीक नाही झाला तर आम्हाला आंदोलन करावं लागेल असा इशारा यशवंत नगरमधील नागरिकांनी दिलाय। वर्षानुवर्षे रस्त्याच्या दुरावस्थेबाबत तक्रारी करूनही खोपोली नगरपालिका प्रशासन ठोस पावलं उचलत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे। आमच्या इकडे पाण्याची सोय नाही, लाईटीची सोय नाही, गटराची सोय नाही, गल्लीची सोय नाही। अख्ख्या यशवंत नगरमध्ये सगळ्यांकडे नळ आहेत। आमच्या एवढा खंडामध्ये घरामध्ये पाणी नाही, आम्हाला पाणी भेटत नाही। कधी कधी उन्हाळ्यात 8-8 दिवस आमच्याकडे पाणी येत नाही। आता कुठं थांबायला लागले तर त्याच्यावर पण लाईटी नीट पेटत नाही। तुम्ही इकडे आमच्या इकडे येऊन जरा एक वेळा लक्ष द्या। यामुळे संतप्त नागरिक आता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत। खोपोली नगर परिषद आणि संबंधित प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तात्काळ लक्ष देऊन रस्ता दुरुस्तीच्या कामास त्वरित सुरुवात करावी अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे। आम्ही 20 वर्षापासून इथे राहता ना, आमची गटारची सोय आहे ना, नळची सोय आहे ना, रस्त्याची सोय आहे। या रस्त्यावरनं पोरं बाळ चालली तर सर्व पडतात खाली आणि जायचा वाट पण चांगला नाही। इलेक्शन आला तर लगेच इथे या तिथे या म्हणून बोलतात। कधी बोलले तेव्हा बोलवायला येतात आणि काम निघला तर कोण पण विचारून पण नाही बघत। मावशी बोलतात आम्ही काम करतो, काम होत नाही, आता करतो तसं करतो, 2 दिवसात होतो, 2 महिन्यात होतो असं सांगतात आणि त्यांचा मतलब झाला की मग विचारत पण नाही। वोट लेने खातिर 12 बजे 1 बजे 2 बजे रात के आते, गटर देखने खातिर हम लोग कैसे मरते, हम लोग को देखने आते क्या कोई। सम्राट मराठी लाईव्ह साठी शिवाजी जाधव सह ब्युरो रिपोर्ट खोपोली।